आज नेहमीप्रमाणे सेम रुटीन मी फॉलो केलेलं हेल्दी लाईफ रुटीनसाठी. पण त्यानंतर आज मला जायचं होतं माझ्या मामाच्या मुलीच्या हळदीला. त्यासाठी अशी पटपट सगळी घरातली कामं मी आवरून घेतलेली. आत्या इथे घरी एकट्या राहणार होत्या म्हणून त्यांच्यासाठी मटकीची भाजी चपात्या करून ठेवलेल्या. घरातली सगळी कामं आवरून आत्यांना बाय करून आम्ही इथे निघालो होतो. रस्त्याला लागलो तेव्हा खूप तहान लागली. आता पाण्याची बॉटल घेतली नव्हती म्हणून रस प्यायला थांबलो. स्कार्फ सोडून बघते तर काय पूर्ण लिपस्टिक माझ्या गालावरती आलेली होती. मग काय पूर्ण क्लीन केली आणि परत स्कार्फ बांधून घेतला आणि परत आमच्या वाटेला लागलो. फायनली पप्पांच्या घरी पोहोचलो. इथे पप्पांना हक केलं. माझा बिट्टू सुद्धा आलेला होता, माझ्या बहिणीचा मुलगा. तर आम्ही परत तयार होऊन इथे हळदीच्या डेस्टिनेशन वर पोहोचलो. आणि त्यानंतर ही आहे आमची नवरी आणि ह्या आहेत माझ्या मावशा, जे की तुम्हाला हाय करत होत्या. आता ही आमची नवरी आहे. त्यानंतर ही पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसते ना, तर ही आता आपली यूट्यूब फॅमिलीची सुद्धा मेंबर झालेत. आणि ही माझी मामी आहे, सगळ्यात लहानी मामी, जी की आता नवरीची मम्मी आहे. त्यानंतर ही माझी बहीणच आहे जी बिट्टूला घेतलेली आहे. ह्या दोन्ही माझ्या मामे आहेत, ही मामाची मुलगी आहेत. आता खूप मोठी फॅमिली आहे आणि थोडी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये सुद्धा दिसेलच. तर नक्की तो व्लॉग बघा. आणि खूप छान एन्जॉय केलेला आम्ही. हळदीचा जो दिवस होता तो हळद झाल्यावरती खूप मस्तपैकी आम्ही नाच गाणं केलं. त्यानंतर आज जेवणामध्ये आम्ही बिर्याणी खाल्लेली. मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारून आम्ही घरी पोहोचलेलो होतो. माझे मावशी माझे मामेसुद्धा घरी आलेले होते. तर असं होतं माझा आजचा दिवस. चला बाय.